First of all, welcome to all of you in our today's online lecture. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ ऑर्गनाइज रेणुका ज्युनियर कॉलेज सातारा परिसर औरंगाबाद. Myself Ashwini Fasate, subject Education Science, lecture number 5. In our today's lecture, we are getting to take information about Dr. बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण शैक्षणिक विचारवंत महात्मा गांधी यांचा जीवनपट, शैक्षणिक विचार तसेच शैक्षणिक योगदान याविषयी माहिती मिळवलेली आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण शैक्षणिक विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट थोडक्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील कॅम्प मिलिटरी स्कूल येथे झाले. त्यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून BA ची पदवी मिळवली, तर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामधून MA, PhD व LLD पदवी संपादन केल्या होत्या. लंडन विद्यापीठामधून त्यांनी MSc व DSc पदव्या संपादन केल्या. 6 डिसेंबर 1956 हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होय. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव. त्यांचे मूळ आडनाव अंबावडेकर होते. त्यांचे वडील हे सैन्यात नोकरीला होते, त्यामुळे घरातील वातावरण हे अत्यंत शिस्तीचे होते. याच शिस्तीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अधिक माहिती सांगावयाची झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचण येत होती. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलेले होते. यानंतर पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार. यामध्ये सर्वप्रथम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची केलेली व्याख्या. व्यक्तीला अस्तित्वाची, क्षमतांची, सामर्थ्यांची जाणीव करून देते तेच खरे शिक्षण होय, असे डॉक्टर आंबेडकरांचे मत होते. विषमता नष्ट करण्यासाठी शिक्षण हाच राजमार्ग. याचे स्पष्टीकरण सांगावयाचे झाले तर आज समाजामध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, प्रांत यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये विषमता असण्याची पाहावयास मिळते. या विषमतेमधून राष्ट्रीय एकात्मतेला व राष्ट्रीय विकासाला खूप मोठा अडथळा निर्माण होतो. प्रत्येकाच्या मनामधून ही विषमता घालवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यानंतरचा शैक्षणिक विचार म्हणजे शिक्षण हीच शोषणमुक्तीची पायवाट होय. आंबेडकरांच्या मते व्यक्ती किंवा समाजाला शोषणापासून मुक्ती मिळवून घ्यावायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. अनेक वर्षापासून शोषणाला बळी पडलेल्या आपल्या बांधवांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा दिला. यानंतरचा विचार म्हणजे समानतेसाठी शिक्षण असावे. डॉक्टर आंबेडकरांच्या मते समता म्हणजे खालच्या वर्गाची पातळी वरच्या वर्गाच्या पातळीपर्यंत आणणे होय. खालच्या पातळीतील लोकांना वरच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना शिक्षण देणे गरजेचे असते, परंतु शिक्षण देत असताना ते विशेष सवलतीच्या स्वरूपात दिले गेले पाहिजे. यानंतरचा शैक्षणिक विचार म्हणजे शिक्षण हे मानवी मनाची अन्न व शक्ती आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या मते शिक्षणाला अन्न व शक्तीची उपमा दिली आहे. अन्नामुळे केवळ व्यक्तीचे शरीर सदृढ होईल, पण शिक्षणामुळे मस्तिष्क, मन आणि विचार सदृढ होतील आणि हे सदृढ विचार व्यक्तीस आयुष्यभर शक्तिवर्धक म्हणून कार्य करतील. यानंतर पुढील शैक्षणिक विचार म्हणजे शिक्षणातून शिस्तीचा विकास होणे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासात शिस्तीचे स्थान महत्त्वाचे असते. शिस्तीमुळेच व्यक्तीमध्ये विनय निर्माण होतो. त्यामुळे शिक्षणातून शिस्तीचा विकास झाला पाहिजे. यानंतरचा विचार म्हणजे चारित्र्य संवर्धनासाठी शिक्षणाची गरज.
चारित्र्य आणि चरित्र्य या दोन वेगळ्या बाबी आहेत. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीस चरित्र्य असते, पण त्या व्यक्तीला चारित्र्य असेलच असे सांगता येत नाही. चारित्र्य संवर्धन म्हणजे प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री या गुणांचे संवर्धन होय. शिक्षणातून चारित्र्य संवर्धनाची गरज पटवून दिली पाहिजे, असे आंबेडकरांचे मत होते. यानंतरचा पुढील शैक्षणिक विचार म्हणजे शिक्षणास मूल्याचे अधिष्ठान असावे. डॉक्टर आंबेडकरांच्या मते शिक्षण हे मूल्याधिष्ठित असावे. शिक्षणातून बालकाच्या मनावर योग्य प्रभाव पडला पाहिजे. शिक्षणातून मानवता, परोपकार, विनम्रता, शुद्धता, निर्णय क्षमता, नैतिकता यांसारखी मूल्ये रुजली गेली पाहिजेत. या गुणांमुळे बालकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडून येतो. परिणामी शिक्षणास मूल्याचे अधिष्ठान प्राप्त होते. यानंतर पुढील शैक्षणिक विचार म्हणजे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांच्या मते 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे, जेणेकरून सर्वसामान्य मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध होऊन शिक्षणाचे सार्वत्रिकरण होईल. यापुढील शैक्षणिक विचार म्हणजे पालकांनी मुलांच्या शिक्षणासोबतच मुलींच्याही शिक्षणास प्रोत्साहन दिले पाहिजे. आज समाजामध्ये स्त्रियांना शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. स्त्रियांना शिक्षणाची संधी देणे म्हणजे त्यांचा सन्मान करणे होय. म्हणून पालकांनी मुलांच्या शिक्षणाइतकेच मुलींच्याही शिक्षणास प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून मुली ह्या शिक्षणाच्या प्रभावात नियमितपणे राहतील. अशा प्रकारे ही होती डॉक्टर आंबेडकरांची शैक्षणिक मते. यानंतर पाहूयात डॉक्टर आंबेडकर यांचे शैक्षणिक योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली. त्यानंतर दलित वर्ग शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीची देखील स्थापना केली गेली. यामध्ये बहिष्कृत हितकर्णीची स्थापना मागचा त्यांचा उद्देश होता, डॉक्टर आंबेडकर यांनी जनसामान्यांना विशेषतः तत्कालीन अशिक्षित, शोषित, पीडित, मागास जनतेला शिक्षण घेता यावे म्हणून वसतिगृहाच्या स्थापनेची मोहीम राबवली होती. याच उद्देशासाठी त्यांनी 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली होती. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या सभेचे ब्रीदवाक्य होते. बहिष्कृत हितकर्णी सभेकडून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, विद्या आणि समाजसेवा यांविषयी अभिरुची व प्रेम निर्माण व्हावे यासाठी सरस्वती विलास नावाचे मासिक त्यांनी सुरू केले होते. यानंतर दलित वर्ग शिक्षण संस्थेविषयी माहिती सांगावायची झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वर्गातील मुलांना दर्जेदार शालेय शिक्षण मिळावे यासाठी 1928 साली दलित वर्ग शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता, अशा विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जात असे. दलित वर्ग शिक्षण संस्थेचा उदात्त हेतू पाहता शासनाने या संस्थेस 5 वसतिगृहांची मान्यता देखील दिली होती. यामध्ये 1928 साली दलित वर्ग शिक्षण संस्थेची स्थापना झाली. हा मुद्दा म्हणजेच हे वाक्य नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रामुख्याने विचारलं जाऊ शकतं. डॉक्टर आंबेडकर हे या दलित वर्ग शिक्षण संस्थेचे प्रमुख कार्यवाहक म्हणून भूमिका बजावत होते. यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीविषयी माहिती पाहूयात. पीपल्स एज्युकेशन सोसायटीविषयी सांगावायचे झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासलेल्या वर्गात विशेषतः अनुसूचित जातीमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने मुंबई येथे 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. या सोसायटी अंतर्गत ज्यांना विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते, अशा विद्यार्थ्यांना 20 जून 1946 रोजी सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती.
अस्पृश्य आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी उच्च शिक्षणामधून विद्यार्थ्यांमध्ये विद्या, विनय आणि शील घडवण्यासाठी 19 जून 1950 रोजी औरंगाबाद येथे मिलिंद विज्ञान व कला महाविद्यालयाची देखील स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय, त्यांचे शैक्षणिक विचार तसेच त्यांचे शैक्षणिक योगदान याविषयी माहिती मिळवलेली आहे. तर पुढील तासिकेमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 चॅप्टर 2 स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शिक्षण या घटकाकडे वळणार आहोत. तरी कोविड-19चा संसर्ग टाळण्यासाठी घरी राहा, सुरक्षित राहा व नियमित अभ्यास करत राहा. धन्यवाद.